जय महाराष्ट्र पब्लिक, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे नवीन वर्ष आणि आजचा व्लॉग सुरू होत आहे घरून माझ्या। सो गाईज, मी कालच आली होती गुढीपाडवा सेलिब्रेशनसाठी। सो आपली तयारी झाली आहे मस्त। इथे बाबांनी हार केला, आपल्या घराला तोरण पण मी लावून घेतलं आहे सकाळ सकाळी, सर्व दाराला लावून घेतलं आहे तोरण बघा। आणि आता माझी तयारी झाली आहे, इथे स्वयंपाक सुरू आहे, इथे आजीचा स्वयंपाक सुरू आहे, इथे आईची पूजा सुरू आहे आणि बाबाचं होतेच त्याच्यात ते तर नुत्या ते मुद्दामून बोलते माझा बाबा। सो आणि रांगोळी पण मस्त काढून घेतली, मी रांगोळी दाखवते तुम्हाला। एवढी मोठी गाडी, हां हो मोठी घ्या। आणि इथे मस्त रांगोळी काढली आहे। सो आय थॉट की इथे असं काहीतरी इथे गुढी मोठी उभारायची। सो बघू, पटकन मी तयारी करते आणि भेटते मी तुम्हाला। सो स्टे ट्यून विथ मी। सो गाईज, मी आता आली आहे, मस्त रेडी झाली आणि मी आता आली आहे वरती गुढी उभारण्यासाठी। सो थोडासा उशीर झाला बट ठीक आहे, इट्स ओके। आणि स्टोरी सांगते मी तुम्हाला गुढी उभारण्याची काय आहे। सुरू आहे का व्हिडिओ? आणि सर्टिफिकेट नाही घालत अजित बन्यांवर। छी, माझं काम म्हणणं आहे तुमचं। तो गाईज, खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने आम्ही गुढी सेलिब्रेशन केलं आहे, म्हणजे गुढी उभारली आहे। सो एक सांगायचं होतं तुम्हाला की मी जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासून आमच्या घरात कधीच गुढी उभारताना मी पाहिली नाही। आमच्या मोठ्या घरी उभारते गुढी, पण आमच्या घरी नाही, कारण त्या दिवशी कोणीतरी म्हणजे आज माझ्या पणजी आजीचे मामा वारले होते आणि त्या कारणामुळे आमच्या घरी गुढी उभारतच नव्हते। आता माझी पणजी आजी म्हणजे माझ्या आजीची सासू, ठीक आहे, तर ते खूप दूरचं नातं होतं आणि ते 80मध्ये काहीतरी ते मरण पावलं। सो ते तेव्हापासूनचं ते सुरू होतं की नाही उभारायची नाही। आणि आजही ते तसंच होतं की नाही आपण नाही उभारू शकत वगैरे वगैरे। म्हटलं मी येत आहे तर मला गुढी उभारायचीच आहे, नाही तर मी येणार नाही। सो फायनली आम्ही गुढी उभारली आहे, म्हणजे मी माझ्या आग्रहामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या। माझं असं म्हणणं आहे की रूढी परंपरा ठीक आहे, 1-2 वर्ष लोटले असते म्हणजे वारल्याला, तर ठीक होतं, पण किती वर्ष झाले त्याला? 20-30 वर्ष झाले, बहुतेक जास्त झाले, पिढ्यानुपिढ्या चालल्या गेल्या। मी 4थी पिढी आहे त्या, म्हणजे जे मामा म्हणतात ते वारले होते त्यांची मी 4थी पिढी आहे। तर असं वाटते ठीक आहे, जी गोष्ट जिथे विसरायला पाहिजे ती गोष्ट तिथे विसरून जायला पाहिजे। सो असं मी काहीतरी छोटंसं असं लुक केलं आहे आणि कशी दिसते मी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अजून काय पुढे होणार आहे मला नक्की माहीत नाही, पण स्टे ट्यून विथ मी, कनेक्ट राहा माझ्यासोबत। हॅलो एव्हरीवन। सो आताच आमची गुढी उभारून झाली आहे आणि चैत्र नवरात्र असल्यामुळे आम्ही देवीच्या दर्शनासाठी चाललो। सो कुठे चाललो आहे नेमकं ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल, कनेक्ट राहा, स्टे ट्यून विथ मी। आणि आपण गाडी काढून घेतली आहे, तिथे दादा येत आहे, पजूदादासोबत येत आहे आणि कोण कोण आहे अजून ते तुम्हाला थोड्या वेळात माहीत पडेल। सो स्टे ट्यून विथ मी। सो गाईज, फायनली आम्ही आलो आहे इथे आणि दिस इज द एंट्रन्स। हां हो हो हो, आणि हे आहे द ब्युटी।
हे आहे शनी शक्तिपीठ. हेच आहे ती माझी ताई जी प्रत्येक व्हिडिओमध्ये हसते माझ्यावर. असं सो गाईज आपण आता वरती जाऊ आणि शनिदेवाचं दर्शन घेऊया. तसं तर शनिदेवाचं मंदिर खूप क्वचित पाहायला मिळते, परंतु माझ्या गावावरून हे किती अंतरावर आहे दादा? 35 किलोमीटरवर आहे. तर चला मी तुम्हाला तिथे जाऊन दर्शन करवते. 35 किलोमीटर म्हणजे आपल्या नागपूर इतकंच अंतर आहे असं. हां सॉरी गाई, सॉरी, गलतीचे मिस्टेक. 20 किलोमीटर अंतरावर आहे. हां हां दादा याचं महत्त्व सांग ना. अपना संपूर्ण मुखड़ा झुककर कढ़ाई के तेल में देखे, इससे आपकी सभी मनोकामनाएं पूरी होगी. ठीक आहे. तर असं आहे. आणि आहे ऋणमुक्तेश्वरी नीला देवी. जय माता दी. सो आपण काहीच तिकडून आलेलो आणि इथे आपण दर्शन केलं आणि आता आपण असं असं होऊन इकडे येतो. इथे सर्व रास, इथे सर्व राशीच आहे बघा. इथे कुंभ रास दिलेली आहे, इथे मकर रास. अच्छा हां, 9 राशींचा 9 विहिरी आहे असं म्हणतात. जसं की इथे मंगळकुंड म्हणतात. इथे लिहून आहे मंगळकुंड. आणि हे मकर रास. दादा तुझी रास? दादाची रास कन्या. आणि मेन म्हणजे ना मंदिराचं हे बघा परिसर किती सुंदर दिसतो. आणि तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे उभी पुढे. सो आपण विठ्ठलाच्या मूर्तीकडे पण जाऊया. आधी मी तुम्हाला हे दाखवून देते पूर्ण. म्हणजे 9 राशीच्या जसं इथे धनु रास आहे. हे वृश्चिक, ते झाली वृश्चिक. त्यानंतर हे तुलारास, लिब्रा, देन कन्या, विर्गो. हे इकडे आहे तुझी रास, कन्या रास आहे ना तुझी. सो हा ब्रिज आहे. तिथे लिहून आहे घडी, सूर्य घडी तिथे लिहून आहे. पकड मी. सो गाईज आता आपण चाललो आहे सूर्यघडी पाहायसाठी. सॉरी इथे आहे सूर्यघडी आणि ते आपण पाहायला चाललो आहे. ॲक्च्युली मी इथे याच्या आधी पण आली आहे, पण मी सर्व विसरून गेली. 2-3 वर्षाच्या आधी इथे आली तुम्ही. आणि नाही का हो दाखवलं ना. दादा म्हणतात इथे दारू पिऊन येऊ नका, इथे पाटा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता. सो कोणी कोणाचं चाल तुम्ही पण बघून चला, पाय फिसरले तर खाली जायचं. इथे लिहून आहे बघा, कालगणना आणि ते तिथी मंत्र, नक्षत्र यंत्र लिहून आहे. आता हे आपण ॲस्ट्रोलॉजीवाल्यांना समजते, म्हणजे जे लोक ॲस्ट्रोलॉजीवाले आहे त्यांना समजेल कदाचित. हे आता माझ्या पल्ले काही पडत नाही. ते माझं तिथं फटवा काढून देशील का? इथे मस्त आता एका गोष्टीची खंत वाटते. एवढं सुंदर परिसर आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे, पण कचरा पा काही विल्हेवाटच नाही आहे. लोक येतात आणि कचरा करून चालले जातात. सो त्या एका गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे. आणि सूर्यघडी ही आहे गाईज. मग ते कोणती होती तुम्ही? हे आहे गाईज घडी, सूर्यघडी. मग याचा अर्थ काय? आता सिंह आणि कुंभाची रास म्हणजे मेल खाते का? त्याचं म्हणजे मिनिंग काय आहे नेमकं? बघा आता माझी रास आहे सिंह आणि त्याच्यासमोर कुंभ दिलेला आहे. त्याचा नेमका काय अर्थ होते हे नक्की सांगा. म्हणजे सिंहवाल्याने कुंभवाल्यासोबत लग्न करायचं असं वगैरे काही आहे का? नाही असं असेल तर सांग. म्हणजे काय आहे तर
सो खूप सुंदर इन्व्हायरमेंट आहे गाईज बघा. सो इथे असं काहीतरी वरती इथे आरसा आहे गाईज आणि इथे आपल्याला वरती असं चेहरा बघावा लागतो. पकडणं पण आवडला मला हा जो म्हणजे हा इच्छा राहिली म्हणजे. सो गाईज आपण पहिले इकडे जाऊन आलो आणि राहिलेल्या राशींचं दर्शन मी तुम्हाला करून देते. इथे प्रत्येक राशीच्या विहिरी बनलेल्या आहे. सो जसं की इथे कन्या जसं विरगो आणि आपली हे आंब्याचं झाड आहे गाईज. तुम्ही पाहिलाय का नक्की कमेंट आंबा राशी आहे आणि ही आहे सिंह. कर्क म्हणजे कॅन्सर. कॅन्सर येस कर्करोग नाही पण तो रिलेटेड त्याच्या नाही आहे. कर्क प्रत्येकाने आपली रास कमेंटमध्ये लिहा गाईज. आणि छान वाटतं ॲक्च्युली यायला थोडा मला उशीर झाला. आणि हा गुढीपाडव्याच्या नंतरचा ब्लॉग आहे जो मी कंबाईनमध्ये टाकणार आहे. मिथुन रास कोणाची आहे नक्की सांगाल. आणि जेमिनी अच्छा मिथुन म्हणजे जेमिनी असते का. त्यानंतर वृषभ टॉरस प्रोनाऊन्सिएशन सांगाल बरोबर मी बोलली का टॉरस. आणि आता आपण इथे विठुरायाची मूर्ती आहे बस त्याचं दर्शन करू आणि आपण इथून निघू. हो कनेक्ट राहा. गाईज इथे झुले पण आहे म्हणजे लहान मुलांना रमण्याचे ठिकाण पण आहे मस्त. आणि आपण चाललोय आता विठुरायाच्या दर्शनासाठी. म्हणे मयूर पकडणं. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता इथून निघतो आहे गावाला म्हणजे जायसाठी. गावाला आता कुठे जातो म्हटलं तर गावातच येतो. ए बॉटल हां त्यासाठी नाही नाही शकत. मोनिका काय आता ते चप्पल मला देखील चालवायचं हो त्यांनी मला बरोबर माझ्या पायाबरोबर काहीतरी टप्पे. हे मयुरीची घ्यायचो. मग आई मला जमत नाही तशी. आम्ही मागे आलो होतो ना काही तिथे बदक पण होते पण आता हे सर्व. सो काही 6 वाजले म्हणून आम्ही पटकन निघून निघतोय लवकर घरी जायसाठी. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघलो आहे घरी जायसाठी. ॲक्च्युली यायला थोडा उशीर झाला होता आम्हाला त्यामुळे